करण्यासाठी आपण तुम्हाला ट्रीटमेंट प्लॅन दिला होता संपूर्ण, की जे तुम्ही आता परत तुम्हाला या दातांचं टेन्शन घ्यायची गरज नाही. आपण जर हे इम्प्लांट असे प्लेस केले असते बाहेरच्या साईडला आणि उद्या जाऊन खालचे दात पडले असते तर मग हे असेच राहिले असते. नमस्कार तुम्हा दोघांना पण. भवतयः नाम किमः भवतयः आयु प्रति वर्षानि. मम नाम वैद्या ओजदा चंद्रशेखर पोळस्ति. अहम आयुर्वेद महाविद्यालये प्राध्यापिका अस्मि. अहम संस्कृत विषयं गत 20 वर्षतः पाठयामि. आपण स्वतः डॉक्टर आहे. आपण 15-20 दिवसांपूर्वी कडे आलात, तुम्ही बोललात, तुमचं जो काही प्रॉब्लेम आहे तुम्ही कन्सल्ट केलं आणि मग तुम्ही निर्णय घेतला की आपण दातांचं ट्रीटमेंट करूया. बरोबर आहे. हा जो प्रवास आहे आणि आज तुम्हाला दात बसले, हा जो प्रवास आहे याच्याविषयी मला जाणून घ्यायचं तुम्हाला दोघांकडून. पण सुरुवातीला आपण पेशंटकडून ऐकूया, मग तुमच्याकडून. हां, तसं कॉलेजमध्ये असतानाच पहिल्या वर्षी मला ॲक्सिडेंट झाला होता. त्या ॲक्सिडेंटमध्ये वरचे 3 दात पडले होते. तेव्हा मग एवढं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी नव्हती. तेव्हा साधा क्राऊन बसवला होता आणि मग नंतर 40-42 वर्षानंतर तो क्राऊन खाली आला, म्हणजे निसटला. आणि माझं रोजचं काम लेक्चर घेणं वगैरे असल्यामुळे मला इमर्जन्सी ट्रीटमेंट घेणं भाग पडलं. आणि म्हणून आम्ही सर्च केलं तर यूट्यूबवर आम्हाला आपले व्हिडिओ सापडले. सर्च मिस्टरनी केलं माझ्या आणि त्यांनी मला सजेस्ट केलं की आपण कन्सल्टेशन घेऊन येऊयात. आणि त्यानुसार आम्ही इथे आलो. डॉक्टरांशी आम्ही चर्चा केली. डॉक्टरांना आम्ही जे जे प्रश्न विचारले त्याचं त्यांनी सॅटिस्फॅक्टरी उत्तर दिलं आणि नंतर आम्ही निर्णय घेतला की आपण इथे आपलं काम करून घ्यावं. सर्जरी जेव्हा सुरू झाली, 3-4 दिवसांपूर्वी सर्जरी सुरू झाली, आपण दात बसले, सर्जरीचा काय अनुभव होता तुमचा? सर्जरीला थोडं पेन होणंच, तरी पण ते अनेस्थेशिया जो देतात त्याच्यामुळे फारसा त्रास नाही झाला मला, फ्रँकली सांगायचं तर. इम्प्लांट लावल्यानंतर आपण घरी गेलात, घरी गेल्यानंतर काही जाणवलं तुम्हाला? हां, नाही, ॲनाल्जेसिक चालू असतं ना आपल्याला, त्याच्यामुळे जास्त पेन जाणवलं नाही. पेन होतं ते बेरेबल होतं. हां, त्याच्यामुळे मग फार काही त्रास नाही वाटला मला. सर, तुम्हाला प्रश्न विचारले. आपण पहिल्या दिवशीपासून मी फोनवर बोलतोय तुमच्याशी जे काही कन्सल्ट बोलायचंय, तुम्ही जो एक पार्टनर म्हणून मॅडमचा जो त्रास पाहिला आणि जो त्रास आता गेलाय त्याच्याबद्दल तुमच्या मनात ज्या भावना मला जाणून घ्यायच्या. सुरुवातीला जो त्रास होत होता, म्हणजे एक दात पडल्यामुळे त्यांचं जे कॉन्फिडन्स लूज झाला होता किंवा हसता येत नव्हतं किंवा नीट बोलताना असं स्पष्ट बोलता येत नव्हतं, तर तो जो अनुभव होता आधीचा, तर तो आता नवीन दात बसल्यामुळे एकदम कॉन्फिडन्स गेन झाला आहे आणि हास्य परत आलं आहे चेहऱ्यावर आणि कॉन्फिडन्स वाढला आहे त्यांचं बोलण्याचा. आणि आता हसू पण शकतात, ते आधी हसू शकत नव्हत्या. तो पडलेला दात दिसत होता ना, त्यामुळे मी हसू शकत नव्हते कॉलेजमध्ये, असं होतं ते. पण आता मी हसू शकते, आता एकदम ठीक वाटतंय, ओके वाटतं. डॉक्टर मनीष विषयी, त्यांच्या कन्सल्टेशन विषयी, त्यांच्या सर्जरी विषयी, त्याचा विषय जाणून घ्यायचा. हो, खूप सॉफ्ट माइंडेड पर्सनॅलिटी आहे. हां, व्हायचं लागते, म्हणजे वाटतच नाही की हा माणूस डॉक्टर. इतके सॉफ्ट माइंडेड आणि अगदी आपले जवळचे रिलेटिव्ह असतात असं मला वाटलं. मी फ्रँकली सांगते, फ्रेंडली रिलेटिव्ह आणि शिवाय रिलेटिव्ह आणि विथ फ्रेंडली. त्याच्यामुळे त्यांची समजून सांगण्याची पद्धत, स्वभावामध्ये असलेल्या गंभीरता, सखोलता, विचार करून सांगण्याची पद्धत मला खूप आवडली. खरंच सांगते, कुठल्याही बाबतीत घाई नाही. संपूर्ण स्टेज, मी प्रत्येक स्टेप्स त्यांना विचारत गेले, यूट्यूबवर अभ्यास करत गेले, प्रत्येक स्टेपची माहिती घेत घेतली. त्यांनी प्रत्येक स्टेप मला खूप छानपैकी समजावून सांगितली. स्क्रू कसे असतात हे सुद्धा मला माहिती नव्हतं, कारण आपलं ते फील्ड नाही आहे. तेव्हा प्रत्येक स्क्रू कसा असतो, आम्ही तो इम्प्लांट कसा करतो, स्क्रू रिटेन इम्प्लांट म्हणजे काय, बेसल इम्प्लांट म्हणजे काय, मी सगळी माहिती त्यांना विचारली. पण त्यांनी माझ्यासाठी पूर्ण वेळ देऊन मला प्रत्येक गोष्ट अगदी सुंदरपणे एक्सप्लेन केली. याबद्दल त्यांच्या बाबतीत काहीच मला संशय नाही. बेस्ट पर्सनॅलिटी, एवढंच मी सांगू शकेन. व्हेरी ह्युमॅनिटी पर्सनॅलिटी. मी जी नेहमी प्रार्थना करतो व्हिडिओ संपवताना, ती प्रार्थना परत करतो. मी जी प्रार्थना नेहमी करतो तीच प्रार्थना करून मी तो व्हिडिओ थांबवतो. तुम्हाला जे दात मिळाले त्याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये खूप हास्य येऊ, खूप चांगलं आरोग्य लाभो तुम्हाला. आणि ॲज अ कपल म्हणून तुम्ही दोघं पण फक्त
हसत राहावं ही सिच्युएशन. खूप खूप धन्यवाद आपले. बहुत बहुत धन्यवाद. हा थँक्यू. वा.